नमस्कार, मी डॉक्टर सिद्धार्थ कदम, सहाय्यक पैदासकार, कृषी संशोधन केंद्र पालघर इथे कार्यरत आहे। मी आज आपल्याला भाजावळमुक्त भात रोपवाटिका कशी करतात याचं मार्गदर्शन करणार आहे। कोकणामध्ये खरीप हंगामामध्ये भात हे मुख्य पीक आहे। भाजावळ करून रोपवाटिका करणं हे पारंपरिक शेतीमधील एक मुख्य काम आहे आणि हे भाजावळ करून रोपवाटिका करणं हे खूप कष्टाचं काम आहे। त्यामध्ये गोठ्यातील शेण, त्यानंतर कवळ म्हणजे ऐन किंजळ्या मोठमोठ्या झाडांची फांद्या तोडून ते वाळवून पुन्हा ते आपण वाहतूक करून आपल्या शेतामध्ये त्याची भाजावळ करणे याला राब असं म्हटलं जातं। भाजावळ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे तोटे होतात। याला मनुष्यबळ भरपूर लागतं, ग्रामीण स्त्रीला अपार कष्ट करावे लागतात। या भाजावळीमुळे आपल्या शेतामध्ये असलेले सूक्ष्म जीवजंतू जे आपल्या रोपांसाठी उपयुक्त आहेत त्यांचा ऱ्हास होतो। पर्यावरणाच्या दृष्टीने नैसर्गिक संतुलनाला बाधा येते आणि वणवे लागून आंब्याच्या बागा, काजूच्या बागा किंवा इतर आपलं नुकसान होऊ शकतं। राब केल्यामुळे किंवा भाजावळ केल्यामुळे आपल्या शेतातील तणांचा संपूर्णपणे नायनाट होतो असाही नाही। काही वेळानंतर या भाजावळ केलेल्या शेतामध्ये वाऱ्याने किंवा पाण्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे पुन्हा तणांच्या बिया येऊन तिथे गवत उगवल्याचं आपल्याला दिसून येतं। भाजावळीमुळे संपूर्णपणे तणांचा नायनाट होत नाही। ही जी प्रक्रिया आहे त्याला 3 ते 4 महिने लागतात, म्हणजे जवळपास जानेवारी ते एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया चालू असते। त्यामध्ये कवळ तोडणी करणे, त्याची वाहतूक करणे, त्यानंतर ते शेतामध्ये पसरून पुन्हा त्याला जाळणे, या एकंदरीत प्रक्रियेला किंवा कामासाठी जवळपास 3 ते 4 महिने एवढा मोठा कालावधी लागतो। झाडावर चढून कवळ तोडताना जीवितहानी होण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा प्रकारचे तोटे हे आपण भाजावळ करताना आपल्याला दिसतात आणि ते टाळण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भाजावळमुक्त भात रोपवाटिका कशी तयार करावी याचं सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि या शिफारसीप्रमाणे जर आपण भात रोपवाटिका केली तर आपल्याला भाजावळमुक्त भात रोपवाटिका करता येते आणि आपण जे अपार कष्ट करतो भाजावळ करण्यासाठी ते आपल्याला टाळता येतं। भाजावळमुक्त भात रोपवाटिका करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वेगवेगळ्या शिफारसी शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत। रोपवाटिका करण्यासाठी सुपीक आणि ज्या ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होतो अशी जमीन आपण निवडावी। 1 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी आपल्याला 10 गुंठे रोपवाटिका करावी लागेल। ज्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिका करायची आहे त्या ठिकाणची जमीन आपण उभी आडवी नांगरट करून दसकटे वेचून त्याची माती बारीक करून तिथे वाफे करायचे आहे। रोपवाटिकेसाठी वाफे करताना आपण तळाशी 120 सेंटीमीटर रुंद, पृष्ठभागावरती 90 सेंटीमीटर रुंद आणि उंची 8 ते 10 सेंटीमीटर ठेवून आपल्याला उताराला योग्य लांबीचे वाफे करावेत। गादी वाफ्यावर गुंट्याला 100 किलो कुजलेले शेणखत मातीमध्ये मिसळावे। या गादी वाफ्यांवरती आपल्याला 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 850 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे मातीमध्ये मिसळून घ्यावं किंवा सुफला 15-15-15 हे 3.330 किलो प्रति गुंठा या मातीमध्ये मिसळून घ्यावं। हे झाल्यानंतर आपण ज्यावेळी पेरणी करतो त्यावेळी भाताची जात जर जाड दाण्याची असेल तर आपल्याला 6 किलो प्रति गुंठा बियाणे आवश्यक आहे। जर बारीक दाण्याची जात असेल तर आपल्याला 4 किलो प्रति गुंठा भात बियाणं आवश्यक आहे आणि जर संकरित जात असेल तर त्यासाठी 2 किलो बियाणं प्रति गुंठा आपण पेरणी करणे आवश्यक आहे। पेरणी करताना आपण 1 किलो बियाण्यासाठी 2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक चोळून बियाण्यांची पेरणी करायची आहे। वाफ्यावर रुंदीस 7 ते 8 सेंटीमीटर अंतर ठेवून ओळी आखाव्यात। त्या ओळी 2.5 ते 3 सेंटीमीटर खोल असाव्यात। या ओळीमध्ये
भात पेरून त्या मातीने झाकून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला पक्ष्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. जर बियाणं व्यवस्थितपणे झाकलं गेलं नाही तर आपल्याला पक्ष्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून आपण हे बियाणं व्यवस्थितपणे झाकून घ्यावं. रोपवाटिकेतील तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी ऑक्झिडायझिल हे तणनाशक आपण इथे वापरायचं आहे. ऑक्झिडायझिल 80 WP हे तणनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. या तणनाशकांचा वापर करताना बियाणे पेरलेले वाफे ओले झाल्यानंतर 1.25 ग्रॅम ऑक्झिडायझिल 5 ते 6 लिटर पाण्यात घेऊन या वाफांवरती आपल्याला फवारणी करायची आहे. पेरणीनंतर 15 दिवसांनी एका गुंठ्याला 1 किलो युरियाचा दुसरा हप्ता द्यावा. या रोपवाटिकेवरती तयार केलेली रोपं ज्यावेळी 21 ते 25 दिवसाची होतील त्यावेळी ती पुनर्लागवडीसाठी आपण वापरावीत, जेणेकरून रोपांची वाढही चांगली झालेली असते आणि ती जमिनीमध्ये चांगली स्थिरावून आपल्याला चांगलं उत्पादन देतात. भाजवळ आणि सुधारित पद्धतीने रोपवाटिका करताना या दोन्ही पद्धतींची आपण जर तुलना केली तर भाजवळ करण्यासाठी आपल्याला 65 ते 70 मजूर लागतात, तर सुधारित पद्धतीने रोपवाटिका करण्यासाठी आपल्याला 15 ते 17 मजूर लागतात. म्हणजेच आपण इथे खर्चाचा जर विचार केला तर भाजवळ करून रोपवाटिका करण्यापेक्षा विद्यापीठाने शिफारस केलेल्या रोपवाटिका करण्यासाठी आपल्याला कमीत कमी खर्च येतो. आपल्या खर्चाची बचत होते, आपल्याला आपला नफा वाढवता येतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जे भाजवळमुक्त भात रोपवाटिका करण्यासाठी ज्या सुधारित पद्धती आपल्याला इथे दिलेल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून आपलं भाताचं उत्पादन शेतकऱ्यांनी वाढवावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.